नमस्कार मंडळी, आजच्या माझ्या व्हिडिओचा विषय आहे आपले पालक आणि त्यांच्या काही इंटरेस्टिंग सवयी. म्हणजे अर्थात आपल्या मुलांना पण आपल्या सगळ्या सवयी आवडत असतील असं नाही आहे, पण मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या लहानपणीची माझ्या वडिलांची सवय. तर पहिलं मी सांगते माझे वडील एक कसे व्यक्तिमत्व आहेत. माझे वडील एक अतिशय सोशल व्यक्तिमत्व आहेत. म्हणजे जर का त्यांना कोणाला अनोळखी माणसाशी जरी ते फोनवर बोलत असतील ना, तर ते तासनतास बोलू शकतं. आणि असं खूप वेळ व्हायचं की ते कोणाशी तरी फोनवर बोलत असेल, म्हणजे त्यांचा मित्र असेल किंवा कोणी त्यांच्या ओळखीचं असेल किंवा कोणीही तरी, आणि आम्ही जर कोणी समोर असू सहज फोन देऊन हॅलो हां आमच्या ताईशी बोला ना. अरे पण ताईला किंवा दादाला ते कोण कुठचे कसे ओळखीचे काहीही माहीत नसायचं, पण त्यांनी बोलावं ही त्यांची इच्छा किंवा अपेक्षा असायची. तसंच त्यांची एक खूप चांगली सवय होती की प्रत्येकाला वाढदिवसाला ते आवर्जून फोन करून शुभेच्छा द्यायचे. आणि अर्थात त्यावेळीसुद्धा जर का आम्ही बाजूला असू तर त्यांना हॅलो हां आमच्या ताईशी बोला ना. मग मला ओव्हर द पिरियड ऑफ टाईम अशी सवयच झाली होती. हॅलो हां काका हॅपी बड्डे, हां मग एन्जॉय, हां मग आजचा काय प्लॅन, हे माझी काही फिक्स वाक्य झाली होती. तर मग असंच झालेलं. आणि इवन दिवाळीच्या वेळी किंवा नवीन वर्ष आहे असे काही स्पेशल डेज असतील ना, तेव्हा पण माझ्या बाबांची अशी मोठी लिस्ट असायची. ते सगळ्यांना आवर्जून फोन करून शुभेच्छा द्यायचे. तर असंच हा किस्सा आला तर दिवाळीचा. बाबा असे कोणाशी तरी बोलत होते आणि त्यांनी फोन दिला माझ्या हातात. तर मी आपलं सवयी बघून हॅलो हां काका हॅपी बर्थडे एन्जॉय, मग आजचा काय प्लॅन. समोरचे काका विचार करत होते की हिला काय झालं आहे. हॅलो ताई अगं दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला साहेबांनी फोन केलेला. आणि त्या क्षणाला मला एवढं लाजिरवाणं झालेलं ना, तरी पण मी प्रसंगावधान दाखवून म्हणा हॅलो हां 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 काका, म्हणजे मला ते हॅपी दिवाळी बोलायचं होतं, हां हां एन्जॉय, असं करून मग मी बाबांकडे फोन दिला. तर मग असं एखादी सवय जी लागली आहे, म्हणजे माझ्या वडिलांनी आम्हाला ती सवयच लावली होती की प्रत्येकाशी फोनवर बोलायचं. त्याच्यामुळे माझे डायलॉग फिक्स होते, तर त्या डायलॉगनुसार मी बोलली होती. तर आता तुम्हाला पण आठवत असेल काही तुमच्या पेरेंट्सच्या सवयी, मला नक्की कळवा तुमच्या पालकांच्या काही इंटरेस्टिंग सवयी. धन्यवाद.